आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुंबईत झालेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनासाठी स्पष्ट दिशा दिली आहे। पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसूत्रीवर सर्व शासकीय विभागांनी काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। सह्याद्री अतिथीगृह येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांचा सन्मान करण्यात आला। यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक राज्य एक पोर्टल ही महत्त्वाकांक्षी संकल्पना मांडली। राज्यातील विविध शासकीय संकेतस्थळांमुळे नागरिकांचा होणारा गोंधळ टाळण्यासाठी सर्व सेवा एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले। तसेच महा-आयडी प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला एकच ओळख देऊन सर्व शासकीय योजनांचा लाभ सहज मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी महासारथी या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले। या माध्यमातून राज्यातील सर्व शासकीय माहिती एकत्रित होणार असून निर्णय प्रक्रिया अधिक सूचक, अचूक आणि माहिती आधारित होणार आहे। तसेच कृषी विभागाने तयार केलेले महाविस्तार हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप देशात पथदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान गेल्या 150 ते 200 दिवसात 42 विभागांचा आढावा घेण्यात आला असून सुमारे 40,000 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली। तसेच आय-गॉट या व्यासपीठावर महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी असल्याचेही सांगण्यात आले। या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम, वन, पाणीपुरवठा, शिक्षण यासारख्या विभागांसह जळगाव, ठाणे, नाशिकसह विविध जिल्हे आणि कार्यालयांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले। याच कार्यक्रमात नाशिक पोलिसांचाही विशेष सन्मान करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना गौरवण्यात आले। ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांचे अभिनंदन करत पुढील टप्प्यात अधिक वेगाने आणि परिणामकारकपणे काम करण्याचे आवाहन केले।